नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी चीजी बर्गर पिझ्झा रेसिपी बनवतोय आणि ज्याची रेसिपी एकदम वेगळीच पद्धतीने पण सिंपल आहे. सुरुवातीला पॅनमध्ये बटर टाकायचं आहे, चॉप केलेला लसूण टाकायचं आहे, चॉप केलेला कांदा टाकायचा आहे, परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर चॉप केलेली शिमला मिरची, स्प्रिंग ऑनियन हे सगळं चॉप केलं मिक्स करायचं आहे. त्यामध्ये गाजरही टाकलं आहे मी. व्हेजिटेबल तुम्हाला हवं ते टाकू शकता, माझ्या चॉईसनुसार पण टाकू शकता. त्यानंतर ते सगळं मिक्स करून घेऊन परत एकदा थोडंसं बटर टाकून साईडला पनीरही टाकले. पनीरचे छोटे छोटे क्यूब करून त्यांना थोडं रोस्ट करून घेतो, फ्राय करून घेतो. थोडंसं टाकतो याच्या मी काश्मीरी मिरची पावडर, हळद, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घेतो. पनीर थोडंसं असं रफली शालो फ्राय झाल्यानंतर मिक्स करून घेतो सगळ्या याच्यामध्ये. टोमॅटो टाकतो, थोडंसं चवीनुसार मीठ टाकतो, मिक्स करून घेतो. इथे आपल्याला ॲड करायचं आहे दूध. दूध ॲड करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकायचं आहे प्रोसेस चीज. तुम्हाला हवं तेवढं टाकू शकता. चीज टाकल्यानंतर मिक्स करून घ्या. आपली ग्रेव्ही तयार झाली आहे. त्यानंतर हे घेतलेत बर्गर बन्स. याला आपल्याला मध्ये होल करायचं आहे, त्यासाठी मी झाकण घेतलं होता. झाकणाला असं दाबून आता मी जागा करून घेतली ज्याच्यामध्ये आपल्याला स्टफेड करायचं आहे. आता हा बर्गर स्टफेड बोलू शकता किंवा पिझ्झाही बोलू शकता तुमच्यावरती. फिलिंग ॲड करून याच्यावरती ॲड करणार मी खूप सारा ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स जे तुम्हाला हवं तेवढं टाकू शकता. त्यानंतर खूप सारा मोझरेला चीजही टाकतो याच्यावरती. परत एकदा ते टाकून मी त्यानंतर चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो टाकतो. इथे मी एअर फ्रायर यूज करतो आहे. तुम्ही स्टीमर किंवा नॉर्मल स्टीम जसं आपण पिझ्झा वगैरे बनवायला करतो तसं टाईपचं पण करू शकता. जर तुम्हाला एअर फ्रायची लिंक वगैरे हवी असेल तर मला सांगा, मी ती पण अवेलेबल करून देतो. फायनली आपला स्टफेड बर्गर तयार झालेला आहे. खूप इझी आणि चीजी लागतो. नक्की ट्राय करा, काहीतरी वेगळी रेसिपी आहे.